तोपर्यंत ही कविता मी म्हणत राहणार आहे. देवीदासा वेगळा स्वर लावतोय. हॅलो. काय देण घेण होत सांग तुझं माझं पोरी, काय देण घेण होत सांग तुझं माझं पोरी, काय देण घेण होत सांग तुझं माझं पोरी, दोन जातीच्या मधली बया बुजवली दरी, काय देण घेण होत सांग तुझं माझं पोरी, दोन जातीच्या मधली बया बुजवली दरी, जात छिनाल म्हणाली जात रांडव म्हणाली, जात छिनाल म्हणाली जात रांडव म्हणाली, दोन जीवा भावामध्ये लावे भांडण म्हणाली, जात छिनाल म्हणाली जात रांडव म्हणाली, दोन जीवा भावामध्ये लावे भांडण म्हणाली, जात मातीत गाडून तूच जागवल मढ, जात मातीत गाडून तूच जागवल मढ, तुझ्यामुळेच ग सई झाली अमावस्या गोड, तुझ्यामुळेच ग सई झाली अमावस्या गोड, जात कपटी करंटी तिचं दुवाड हे रूप, जात कपटी करंटी तिचं दुवाड हे रूप, मनुस्मृती जाळणारा होता तुझा माझा बाप, मनुस्मृती जाळणारा होता तुझा माझा बाप, जात जाळून या करू आता साऱ्यांचंच भलं, जात जाळून या करू आता साऱ्यांचंच भलं, संविधानाच्या नावानं चल म्हणू चांग भलं, संविधानाच्या नावानं चल म्हणू चांग भलं, ती म्हणाली देव पावतो, ती म्हणाली देव पावतो, हुतात्म्यात मेली फुले. डॉक्टर साहेब, ती म्हणाली देव पावतो, हुतात्म्यात मेली फुले, मग मंदिराकडे कधी न वळाली ही पावले, ती म्हणाली देव पावतो, घटमाळने हात विद्रोहात केले बंड, काळ जाणे सखे तुझेच अखंड, घटमाळनेच हात विद्रोहात केले बंड, काळजाने गायले ग सखे तुझेच अखंड, तुझ्या कर्तृत्वाला बये जिंदाबाद गे सलाम, तुझ्या कर्तृत्वाला बये जिंदाबाद घे सलाम, उरलेले सुरलेले करू मोकळे गुलाम, उरलेले सुरलेले करू मोकळे गुलाम, करू मोकळे गुलाम, करू मोकळे गुलाम. वा दादा, खूप सुंदर. मस्जिद मस्जिद जाणे सोडा, दंगा करती त्यांना धोडा, दगडामध्ये देवत नसतो माणुसकीचा पाजर फोडा, आणि सत्य अहिंसेसाठी आता पुन्हा एकदा गांधी जोडा. खरं गांधी जोडण्याची आता गरज आहे, अशी सुंदर रचना दादाने खूप सादर केली. यानंतर ज्यांचं नाव, निफाडचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरवणारे आणि आवाज ज्यांचं व्याख्यान ऐकावं, पुन्हा पुन्हा ऐकावं, त्यांच्या बऱ्याच कविता आपण व्हायरल झालेल्या पाहतात, असे आजचे ज्येष्ठ कवी आदरणीय संदीप जगताप सर, मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सादरीकरण. काळ्या वावरातली हिरवी ओळ मी कोऱ्या कागदावर निळी करतो, काळ्या वावरातली हिरवी ओळ मी कोऱ्या कागदावर निळी करतो, आणि तुम्ही म्हणता तू कविता लिहितो. कविता बिविता लिहायचं मी कधी स्वप्न नाही पाहत, आणि कधी बाण तुटला जखमांचा की मी पुरामध्ये जातो वाहत. अति सुंदर लिहिणारे संदीप जगताप सर. 2 BHK 3 BHK फ्लॅटला 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसून होतो. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको. 10-5 गुंठ्याचा अंगण आहे तुझ्या बापाच्या घराला.
तू खुराड्यात जाऊन बसू नको. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको. 10-5 गुंठ्याचं अंगण आहे तुझ्या बापाच्या घराला, तू खुराड्यात जाऊन बसू नको. मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती. भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती. आणि वरून खऱ्याखुऱ्या पावसाची सर. आयुष्य करायचंच असेल हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. नोकरी नोकरी काय करते, नोकर नोकर असतो. ऑफिसमध्ये साहेबांपुढे खाली मान घालून बसतो. नोकरी नोकरी काय करते, नोकर नोकर असतो. ऑफिसमध्ये साहेबांपुढे खाली मान घालून बसतो. इथं बांधाच्या सिंहासनावर आणि रुपेरी आभाळाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो. इथं बांधाच्या सिंहासनावर आणि रुपेरी आभाळाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो, तेव्हा हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो. त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही. त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही. पायलीभर पेरले दाणे तर पोटापुरतं पिकून देते काळी आई. म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. पोरी शेतकरी पोराशी लग्न. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सुंदर कविता शेतकऱ्यांचा मध्ये दादांनी उल्लेख केला. माझा शिक्षण मला आठवतो की दुःख भोगतो दुष्काळाचे, बळी